आगामी विधानसभा निवडणुकीत दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे शेकापचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब व डॉक्टर अनिकेत देशमुख तर शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील हे पुन्हा निवडून येण्यासाठी तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील हे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तयारीला लागलेत। साळुंखे पाटलांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातून लढण्याची तयारी दाखवली असली तरी महायुतीच्या जागा वाटपात सांगोला शिवसेनेकडे असल्यानं त्यांच्या उमेदवारीची अनिश्चितता असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत असलेल्या डॉक्टर देशमुख बंधूंच्या पाठीशी मोहिते पाटलांचा वरदहस्त लाभणार असल्यानं शेकापला पुन्हा वर्चस्वाची आशा वाटू लागली आहे। तालुक्यात पक्षीय राजकारण्यांपेक्षा नेत्यांचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे। तालुक्यातील तीनही नेते विधानसभेच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार आहेत। दिवंगत गणपतराव देशमुख यांनी तालुक्याचे अनेक वर्ष नेतृत्व केले। त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी होती। कोणताही कार्यकर्ता आला तर त्याच्याशी ते सुसंवाद साधायचे। तो कोणतं काम घेऊन आलाय, त्याच्या काय अडचणी आहेत ते जाणून घ्यायचे। त्याच्याकडील कागदपत्र पाहून कामाबाबत ते अधिकाऱ्यांना शिफारसी करीत। कायद्याच्या चौकटीत बसणारी व कार्यकर्त्यांची कोणतीही कामं ते अडवत नसायचे। तीच पद्धत आता डॉक्टर बाबासाहेब व डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी वापरावी। आमदार पाटील हे वैयक्तिक कामं करतात, परंतु सार्वजनिक विकास कामांवर त्यांचा भर जास्त आहे। गेल्या 2-3 वर्षात सर्वात जास्त निधी सांगोला तालुक्यासाठी त्यांनी मिळवून दिलाय, परंतु कार्यकर्त्यांची कामं मार्गी लावण्यात ते कमी पडतात। याउलट माजी आमदार साळुंखे पाटील यांची कार्यपद्धती वेगळी आहे। आलेल्या कार्यकर्त्यांचं काम ते अधिकाऱ्यांशी बोलून मार्गी लावतात। विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी या नेत्यांनी सध्या मेळावे, बैठका, गावोगावी प्रत्येक नेत्यांच्या घरी जाऊन भेटी, लग्न, वाढदिवस आदींच्या माध्यमातून जनतेशी संपर्क वाढवलाय। 2029ला सांगोला विधानसभा मतदारसंघ राखीव होण्याची शक्यता असल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची भाऊ गर्दी होऊ शकते। आमदार पाटील हे कसल्याही परिस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात असतील। साळुंखे पाटील हे 1990 पासून इच्छुक असले तरी शहाजी पाटील यांच्यासाठी त्यांना माघार घ्यावी लागतेय, परंतु कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ते निवडणूक लढवणार का हे काळच ठरवेल। सांगोला हा शेकापचा बालेकिल्ला होता, परंतु गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर या पक्षाला गटबाजीची लागण झाली। तरीही एक गठ्ठा मतदार असल्याचा दावा केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीत शेकापची पिछेहाट झाली। उमेदवारीवरून देशमुख बंधूंमध्ये धुसफूस चालूच असल्यानं दोघांपैकी एकाला माघार घ्यावी लागेल, तरच शेकापला 2024च्या निवडणुकीत यश मिळू शकतं। माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व खासदार मोहिते पाटील हे शेकापला तारतील अशी चर्चा आहे।